मेघदूतामध्ये आलेले मेघदूतामध्ये आलेले वेगवेगळे जे काही अलंकार आहेत त्याबद्दल माहिती दिले. आणि जर तुम्ही ऐकलं असाल किंवा पूर्वी कालिदासाबद्दल कोणाला माहिती असेल तर उपमा अलंकारासाठी कालिदास प्रसिद्ध आहे किंवा उपमा कालिदासस्य हे असं एक वाक्य प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसतं किंवा ऐकिवात आहे. तर मेघदूतामध्ये आलेल्या उपमा कोणकोणत्या आहेत त्याचं वर्णन केलंय. त्यानंतर मेघदूताचा भाग म्हणजे पूर्व मेघ आणि उत्तर मेघ हे जे काही मी तुम्हाला म्हणते, तर पूर्व मेघामध्ये कोणकोणते श्लोक आहेत, किती श्लोक आहेत, उत्तर मेघामध्ये किती श्लोक आहेत, हे पूर्ण टेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे. पान नंबर 27 वर तुम्ही बघू शकता. श्लोक आणि त्याच्या खाली मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे. 11वा भाग जो आहे तो मेघदूताचा सारांश आहे. आणि त्यानंतर 12वा जो भाग आहे तिथे तुम्हाला प्रश्न दिलेत की मेघदूतावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. सुरुवातीला आपण बघूया, त्यानंतर तुम्हाला एक कल्पना येईल की कशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. आता एक तुम्हाला साधारण मोठ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात म्हणजे निबंधात्मक प्रश्न, ज्याला एसे टाईप क्वेश्चन आपण म्हणतो. त्यानंतर दुसरे असतात की शॉर्ट नोट विचारल्या जातात. असा 70 मार्काचा तुमचा पेपर असतो. मुख्यपणे प्रश्न विचारले जाऊ शकतात. इथे काही संभाव्य प्रश्न दिलेत की मेघदूतामध्ये वर्णिलेला मेघमार्ग किंवा अलकानगरीचं वर्णन किंवा यक्षाने मेघाकरवी आपल्या पत्नीसाठी किंवा प्रिय पत्नीसाठी दिलेला जो काही संदेश आहे तर तो काय आहे त्याचं वर्णन करा असं सांगू शकतात. किंवा मेघदूतास खंडकाव्य का म्हणतात आणि खंडकाव्याचे काय निकष आहेत आणि ते मेघदूताला कसे काय लागू होतात, हा एक चर्चात्मक प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. मेघदूतामध्ये आलेल्या उपमा अलंकाराचं विवेचन करा किंवा मेघदूतामध्ये आलेले अर्थांतरन्यास अलंकाराची उदाहरणं द्या असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मेघदूतात वर्णन केलेली अलकानगरी हा एक शॉर्ट नोट मध्ये पण येऊ शकतो किंवा मोठ्या प्रश्नात पण विचारू शकतात. त्यानंतर अलंकार शास्त्राच्या दृष्टीने मेघदूताचे विवेचन करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर कालिदासाच्या कल्पनासृष्टीचे मेघदूताच्या आधारे विवेचन करा किंवा महाकवी कालिदासाच्या अर्थांतरन्यासाद्वारे म्हणजे अर्थांतरन्यास अलंकाराद्वारे प्राप्त होणाऱ्या व्यावहारिक शिक्षणाचे महत्व स्पष्ट करा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. शेवटचा प्रश्न इथे दिलाय की 10वा, कालिदासाचे उपमाशिल्प किंवा उपमा कालिदासस्य ही उक्ती मेघदूताच्या आधारे स्पष्ट करा. अशा प्रकारचे इथे एक साधारण संभाव्य प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. 70 मार्कासाठी निबंधात्मक प्रश्न आणि शॉर्ट नोट किंवा ज्याला आपण म्हणतो की टिपा लिहा अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. इथे जे तुम्हाला पान नंबर 7 दिसते, जर तुमच्या हातामध्ये आता स्टडी मटेरियल असेल तर तुम्ही बघा किंवा शेअर केलेली स्क्रीन आहे त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता. आता आपण सुरुवातीला बघणार आहोत की मेघदूत म्हणजे काय आहे, म्हणजे काव्याचा कोणता प्रकार मानला जातो. त्यानंतर मेघदूताची रचना कोणी केलेली आहे त्या रचनाकाराचा परिचय आणि एकंदरीत मेघदूत हे जे काही खंडकाव्य म्हणून प्रसिद्ध आहे तर त्याची अंतर्गत रचना काय आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण मेघदूत आहे, फक्त पूर्व मेघ त्यातले ठराविक श्लोक असा भाग नाही, तर पूर्व मेघ आणि उत्तर मेघातले पूर्ण श्लोक तुम्हाला दिलेले आहेत. हा इथे प्रस्तावनेचा भाग आहे. त्यामध्ये तुम्ही कदाचित वाचलं असेल किंवा तुम्ही वाचू पण शकता नंतर. आता इथे मुख्यपणे असं सांगितलं जातं की एक ओके, आता साहित्याचा प्रमुख ग्रंथ किंवा एक साहित्य वाचनाचं किंवा साहित्याचं एक प्रयोजन काय किंवा जे काही संस्कृत वाङ्मयातलं साहित्य असेल, मग ती नाटकं असतील, महाकाव्य असतील, खंडकाव्य असतील, तर काव्याचं प्रयोजन काय अशी जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा सांगितलं जातं की काव्याचं प्रयोजन काय आहे तर सद्य परिनिवृत्तये. म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय की तत्काळ आनंदाची प्राप्त करून घेण्यास, आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी काव्य वाचलं जातं किंवा काव्यातून निर्माण होणारा जो काही रसास्वाद आहे त्याच्या अनुभवाने वाचणारी जी काही व्यक्ती आहे किंवा जी कोणी व्यक्ती आहे तिला तत्काळ आनंदाची प्राप्ती होते. मग आता जे लौकिक संस्कृत साहित्य आहे त्याचे प्रामुख्याने 2 भाग केले जातात. आता इथे तुम्हाला दिले की दृक्श्रव्य दृक्श्रव्यत्वज्ञभेदेन पुनः काव्यम द्विधा मतम. साहित्य दर्पणकाराने ही व्याख्या केलेली आहे. साहित्य दर्पण हा एक ग्रंथ आहे आणि त्याचे लेखक आहेत की विश्वनाथ. विश्वनाथाने आपल्या ग्रंथामध्ये
ही एक व्याख्या केलेली आहे की साहित्य जे आहे ते दृश्य प्रकारचं असतं. दृश्य प्रकारचं म्हणजे जे पाहिलं जातं, ज्यात आपल्याला माहितीये की नाटक याच्यामध्ये कशा कशाचा अंतर्भाव केलेला आहे, तर दशरूपक आणि 18 जी काही उपरूपक आहेत त्याचा समावेश यात केलेला आहे. आणि श्रव्य काव्य याच्यामध्ये आर्षकाव्य असतील, महाकाव्य, खंडकाव्य, मुक्तक आणि स्तोत्र इत्यादी साहित्याचा समावेश यामध्ये होतो. तर आता आपला जो अभ्यासाचा प्रमुख विषय आहे की कालिदासाने रचलेलं मेघदूत हे आपण पाहत आहोत. तर मेघदूत यापैकी नक्की नेमकं दृश्य प्रकारात येतं की श्राव्य प्रकारात येतं? तर श्रव्य काव्य प्रकारामध्ये मेघदूत या ग्रंथाचा अंतर्भाव केला जातो. आणि यापैकी मग नेमकं आर्षकाव्य म्हणावं, महाकाव्य म्हणावं, खंडकाव्य म्हणावं की काही मुक्तक, स्तोत्र, नेमकी कशा प्रकारची ही रचना आहे? तर कालिदासाने रचलेलं मेघदूत हे जे आहे ते खंडकाव्य मानलं जातं. खंडकाव्याला गीतिकाव्य असा सुद्धा शब्द वापरलेला दिसतो. इथे तुम्हाला तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये जर तुम्ही वाचलं असाल तर तुमच्या वाचनात एक ओळ येईल की आदिकवी महर्षी वाल्मिकींनी खंड वा गीतिकाव्य असा उल्लेख केलेला दिसतो. म्हणजे खंडकाव्य आणि गीतिकाव्य वेगवेगळं का? तर नाही. किंवा याला कदाचित दूतकाव्य असं सुद्धा म्हटलेलं आपल्याला दिसतं. आता मेघदूत हे खंडकाव्य कसं आहे आणि खंडकाव्याचे काय निकष आहेत हे आपण शेवटी बघू. सध्या आपण मेघदूताचा परिचय बघू. तर मेघदूत हे खंडकाव्य मानलं जातं. आणि जसं आपण बघितलं आता की लौकिक संस्कृत साहित्य कशा प्रकारे विभागलं जातं आणि जसे साहित्य दर्पणकार विश्वनाथाने व्याख्या केलेली आहे की श्रव्य काव्य आणि दृश्य काव्य, तशीच खंडकाव्याचं सुद्धा लक्षण आपल्याला दिसतं किंवा खंडकाव्याची एक व्याख्या केलेली दिसते. खंडकाव्यम भवेत काव्यस्यैक देशानुसारीच. आता याचा अर्थ काय आणि कशा प्रकारे ही व्याख्या या मेघदूताला लागू होते हे आपण बघणार आहोत. तर मेघदूत, मेघ या शब्दाचा अर्थ काय? मेघ या शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल तुमच्यापैकी? किंवा दूत या शब्दाचा अर्थ सांगू शकेल कोणी? सांगता येईल कोणाला अर्थ? मेघ म्हणजे जो काही पाऊस पाडणारा जो ढग असतो त्याला म्हटलं जातं मेघ. आणि दूत म्हणजे अ, एखादा संदेश पाठविण्यासाठी जो काही आपण मराठीमध्ये निरोप्या असा शब्द वापरतो, निरोप ज्याच्या करवी धाडला जातो किंवा मेसेज जो असेल तो ज्याच्या थ्रू दिला जातो त्याला म्हटलं जातं दूत. ठीक आहे. मेघदूत म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण कथाभाग बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर बघा, जे मी म्हटलं की खंडकाव्य, आता खंडकाव्याचं काय लक्षण सांगितलं जातं? तर खंडकाव्याला खंडकाव्यम भवेत काव्यस्य एकदेशानुसारीच. म्हणजे एकाच प्रसंगाचे वर्णन ज्यात केलेले असते आणि क्रिया ही एकाच ठिकाणी किंवा एकाच स्थळी घडलेली असते. आणि हे काव्य कसं असतं खंडकाव्य? तर आकाराने लहान. जर महाकाव्याचं पण लक्षण सांगितलं जातं की महाकाव्य कसं असावं, कशा प्रकारे महाकाव्याची रचना असावी. तर महाकाव्य हे जसं महाकाव्य असं म्हटलंय, महत्काव्यम महाकाव्यम म्हणजे आकाराने मोठं, विस्तारानेही मोठं. तर महाकाव्यामध्ये जे काही कथानक असेल ते फुलविण्यासाठी अनेक इतर उपकथानकांची मदत घेतली जाते किंवा इतर अनेक प्रसंग गुंफले जातात. परंतु खंडकाव्यामध्ये एकाच प्रसंगाचं वर्णन आणि जो काही प्रसंग असेल किंवा जी काही क्रिया असेल ती एकाच स्थळी घडलेली असते. आणि महाकाव्यापेक्षा खंडकाव्य हे आकाराने लहान असतं. आणि याच्यामध्ये ज्या प्रकारे महाकाव्यामध्ये सर्गात्मक रचना असते, तर खंडकाव्यांमध्ये अंतर्गत रचना जी आहे ते सर्गात्मक रचना नसून हे आकाराने लहान आणि सर्गामध्ये निबद्ध झालेलं नसतं. तर आता मेघदूताचा जेव्हा आपण विचार करतो तर मेघदूताची अंतर्गत रचना तुम्ही पाहिली तर पूर्व मेघ आणि उत्तर मेघ असे दोन भाग केलेले आहेत. पूर्व मेघ आणि उत्तर मेघ. पूर्व मेघामध्ये काय काय येतं बघा आता. तुमच्या स्टडी मटेरियल मधला पान नंबर 11 वर तुम्हाला साधारण इथे पाहायला मिळेल. या भागामध्ये तुम्ही पाहू शकता मेघदूताची जी काही अंतर्गत रचना आहे त्याचं वर्णन इथे केलंय की कोणत्या श्लोकामध्ये कशा कशाचा उल्लेख केलेला आहे. तर सर्वात पहिला भाग येतो मेघदूताचा पूर्व मेघ.
आणि दुसरा भाग आहे उत्तर मेघ. तर आता मेघदूताचं जे कथानक आहे हे काही फार मोठं नाही आणि उपजीव्य सांगितलं जातं की ब्रह्मवैवर्त पुराण हे एक त्याचं उपजीव्य म्हटलं जातं. किंवा काही जण असं म्हणतात की कालिदासाला ही कल्पना सुचली कशी. तर रामायणात मध्ये एक प्रसंग आहे की रावण जेव्हा सीतेचं अपहरण करून तिला लंकेत घेऊन जातो तेव्हा सीतेचा शोध इत्यादी चालू असताना हनुमंताकरवी रामाने सीतेला जो काही निरोप पाठविला त्यावरून कालिदासाला ही दूत दूत करून पाठविण्याची संकल्पना सुचली असावी आणि मग त्या आधारे किंवा त्या कल्पनेच्या आधारे कालिदासाने या काव्याची रचना केली असावी असं म्हटलं जातं. कारण रामायणामध्ये आपण पाहिलं तर मानवी दूत आहे, हनुमानाकरवी सीतेसाठी संदेश पाठविलेला आहे. पण या मेघदूतामध्ये यक्ष आहे, म्हणजे हिमालय पर्वतावरील अलका नगरी जी आहे, तर त्या अलका नगरीमध्ये राहणारा एक यक्ष होता जो कुबेराचा सेवक होता आणि एके दिवशी कुबेराच्या शापामुळे त्याला आपल्या प्रिय पत्नीचा विरह सोसावा लागला. म्हणजे आणि कुबेराने त्याला अशी शिक्षा दिली की आपल्या प्रिय पत्नीपासून तू 1 वर्ष दूर रामगिरी पर्वतावर राहण्यास जावेस. आता अशी शिक्षा का दिली किंवा काय प्रमाद नेमका घडला तर याबद्दल जेव्हा आपण विचार करतो किंवा मेघदूताची टीका एक आहे की मल्लीनाथाची टीका, तर त्यातला पहिला श्लोक वगैरे आपण वाचतो आणि त्या श्लोकाखाली जे टीकेमध्ये विवरण दिले त्याच्यामध्ये सांगितले की एक प्रसंग सांगितला जातो की आता मी इथे म्हटलं की कुबेराच्या सेवेत असलेला जो काही यक्ष आहे त्याच्याकडून एक प्रमाद घडला. तर नेमका काय प्रमाद घडला, तर हा जो यक्ष आहे तो नवविवाहित होता. नवीनच त्याचा विवाह झालेला होता आणि या यक्षावर कुबेराने अशी जबाबदारी दिली होती किंवा दायित्व त्याच्यावर असं होतं की कुबेराला शिवपूजेसाठी रोज जी काही कमळाची फुलं लागतात ती तोडून हा यक्ष रोज पहाटेच्या वेळी कुबेराला ही फुलं उपलब्ध करून देत असे. पण एक एक दिवशी आपल्या प्रिय पत्नीला काही काळही म्हणजे क्षणभरही तिचा विरह सोसत नसल्यामुळे किंवा तिला दूर सोडून राहणं या यक्षाला अशक्य असल्यामुळे आणि प्रातःकाळी ही जी काही आपल्यावर दिलेली जबाबदारी आहे ती आपल्या प्रिय पत्नीला सोडून काही काळ तरी आपल्याला ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी किंवा ते कार्य करण्यासाठी दूर जावं लागतं. त्यामुळे या प्रिय पत्नीचा विरह सोसत नसल्यामुळे किंवा तिला सोडून काही काळही राहणं या यक्षाला अशक्य असल्यामुळे या यक्षाने काय केलं तर शिवपूजेसाठी कुबेराला लागणारी जी काही फुलं आहेत ती त्याने पहाटे न तोडता एका आदल्या संध्याकाळीच ही फुलं तोडून ठेवली. आणि यामध्ये चूक अशी झाली की ही कमळाची फुलं तोडताना जे काही फुलं आहेत तर एका फुलामध्ये किंवा एका कमळाच्या कळीमध्ये एक भुंगा अडकून पडला आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी कुबेर शिवपूजेसाठी बसला त्यावेळी तो भुंगा किंवा त्या भुंग्याने कुबेराच्या बोटाला दंश केला. त्यावेळी कुबेराच्या लक्षात आलं की ही ताजी फुलं तोडून आणलेली नाहीत, तर यक्षाने आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशी ही फुले तोडून आणलेली आहेत. त्यामुळे कुपित होऊन कुबेराने यक्षाला शाप दिला की ज्या कारणामुळे तू आपल्या कामगिरीमध्ये चूक केली आहेस किंवा आपला दायित्व तू पूर्णपणे निभावू शकलेला नाहीस, तर त्याच प्रिय पत्नीचा विरह तुला 1 वर्ष सोसावा लागेल आणि ही अलका नगरी सोडून तुला रामगिरी पर्वतावर 1 वर्षासाठी राहावं लागेल. आणि या कुबेराच्या शापामुळे अलका नगरीमध्ये राहणारा जो यक्ष आहे तो यक्षिणीपासून म्हणजे आपल्या प्रिय पत्नीपासून 1 वर्षासाठी रामगिरी पर्वतावर राहण्यासाठी गेला. लक्षात येतंय का? समजतंय का? कोणाला काही विचारायचंय? काही विचारायचंय का कोणाला की कंटिन्यू करायचं? तर आपल्या प्रिय पत्नीपासून दूरवर रामगिरी पर्वतावर हा यक्ष राहण्यासाठी गेला आणि तेथे 8 महिने जवळजवळ आपल्या प्रिय पत्नीपासून दूर राहून कष्टाने कंठिल्यावर एकेकाळी वर्षा ऋतू जेव्हा आला त्यावेळी
मेघाला त्यावेळी यक्षाला आकाशामध्ये एका मेघाचं दर्शन झालं आणि त्यावेळी आता वर्षा ऋतूला सुरुवात झाली असता आणि 8 वर्ष जर 8 महिने मी आपल्या प्रिय पत्नीपासून दूर आहे, तर त्या प्रिय पत्नीस आपलं क्षेमकुशल कळवावं या उद्देशाने यक्षाच्या मनामध्ये असा विचार आला की आपले क्षेमकुशल कळवावे व आता आपल्या शापाचे अगदी 4च महिने राहिले असल्यामुळे 4 महिन्यामध्येच मी परत तुझ्याजवळ येणार आहे असा जो काही संदेश आहे तो आपल्या प्रिय पत्नीला आपलं क्षेमकुशल कळवावं या हेतूने या यक्षाने मेघालाच दूत बनवलं आणि आपला जो काही संदेश आहे तो या मेघाद्वारे यक्षाने पाठविला. हे कथानक एवढंच आहे आणि या कथानकाचा आधार घेऊन मग कालिदासाने जवळजवळ 100 ते 125 श्लोकामध्ये या काव्याची रचना केलेली दिसते. जो पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशी या मेघदूताची विभागणी झालेली आपल्याला दिसते. आता पूर्वमेघामध्ये एकूण 62 श्लोक आहेत किंवा प्रक्षिप्त श्लोक जर आपण घेतले तर काही वेळा 63च्या आसपास ही संख्या गेलेली दिसते. तर आता 1 ते 12 पर्यंत जे श्लोक आहेत तर यक्षाद्वारे मेघाचं दर्शन म्हणजे यक्षाला झालेलं मेघाचं दर्शन आणि मेघाशी त्याचा झालेला संवाद आणि आपल्या प्रिय पत्नीपर्यंत म्हणजे अलका नगरीमध्ये मेघाने आपला संदेश घेऊन जावं यासाठी केलेली विनवणी किंवा यासाठी केलेली याचना किंवा मेघाची स्तुती इत्यादी भाग 1 ते 12 श्लोकांमध्ये आपल्याला दिसतो. त्यानंतर 13 पासून जे 62 पर्यंत श्लोक आहेत त्यामध्ये जो तुम्हाला प्रश्न विचारला जातो की मेघदूतातील मेघमार्गाचे वर्णन करा, त्याचं उत्तर तुम्हाला यामध्ये सापडेल. तर मेघमार्गाचं वर्णन म्हणजे यक्षाद्वारे रामगिरीपासून अलकानगरीपर्यंत मेघाने कसं जावं याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर उत्तर मेघामध्ये कथानक कशा प्रकारे विभागलं गेलेलं आहे तर 63 ते 72 पर्यंतचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये अलका नगरीचं वर्णन आणि यक्षाची पत्नी विरहावस्थेत ज्या ठिकाणी राहत आहे तर त्या यक्षगृहाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. 73 ते 96 श्लोकांपर्यंत यक्षपत्नीचे सौंदर्य म्हणजे ती यक्षाची जी पत्नी आहे ती कशी आहे, तिच्या अनुपम सौंदर्याचं वर्णन आणि तिची विरहावस्थेमध्ये काय अवस्था झाली असेल, तिची स्थिती कशी असेल याचं वर्णन केलेलं दिसतं. आणि त्यानंतर ऍक्च्युली जो काही मेघदूत आपण म्हणतो, मेघाकरवी जो काही संदेश पाठवला गेला म्हणजे यक्षाने काय संदेश पाठवला तो यक्षाचा संदेश 97 ते 108 श्लोकांपर्यंत वर्णित केलेला आहे. असं हे मेघदूताचं कथानक आहे. म्हणजे मेघदूत ही खंडकाव्याची रचना करण्यासाठी उपजीव्य काय आहे, कालिदासाला ही प्रेरणा कशा प्रकारे मिळाली इत्यादी आपण बघितलं. त्यानंतर मेघदूताची अंतर्गत रचना, मेघदूताचा कर्ता कोणी असेल तर महाकवी कालिदास. आणि आता जेव्हा आपण बघतो मेघदूतामध्ये म्हणजे बरेच श्लोक हे 4 ओळींचे आहेत. म्हणजे काही श्लोक 2 ओळींचे असतात, काही श्लोक 4 ओळींचे असतात. तर मेघदूतामध्ये असलेली जी श्लोक रचना आहे तर त्यामध्ये प्रत्येक श्लोकाचं जर तुम्ही वृत्त बघितलं तर मंदाक्रांता वृत्तामध्ये मेघदूतातील श्लोक निबद्ध केलेले आहेत. तर मंदाक्रांता हे जे काही वृत्त आहे त्याचं वैशिष्ट्य त्याचं लक्षण या प्रकारे सांगितलं जातं की प्रावृट प्रवास व्यसने मंदाक्रांता विराजते. प्रावृट म्हणजे वर्षाकाल किंवा पावसाळा जो असतो त्याला म्हणतात प्रावृट. प्रवास म्हणजे प्रवासाचं वर्णन. व्यसने, आता व्यसन याचा अर्थ सामान्य भाषेत आपल्याला जो व्यसन शब्दाचा अर्थ माहित असतो त्याचा इथे काही संबंध नाही. व्यसन म्हणजे संकट. तर मंदाक्रांता वृत्ताची योजना कोणकोणत्या वेळी केली जाते किंवा कोणत्या प्रसंगी केली जाते तर वर्षाकाळ, प्रवासकाळ, संकट याचं ज्यावेळी वर्णन करायचं असतं, या स्थितीचं ज्यावेळी वर्णन करायचं असतं त्यावेळी मंदाक्रांत वृत्ताची योजना केली जाते किंवा जे श्लोक असतात ते मंदाक्रांत वृत्तामध्ये निबद्ध केले जातात. आता बघा इथे आपण बघूया की कवीचा परिचय. कालिदासाबद्दल कोणाला काही माहिती आहे, सांगू शकेल कोणी काही? रुचा, गौरी, कोणाला सांगता येईल? कालिदासाबद्दल काही माहिती आहे तुम्हाला?
सांगू शकेल कोणी? तर आतापर्यंत आपण बघितलं की कालिदासाने रचलेलं जे मेघदूत हे काव्य आहे त्याची अंतर्गत रचना कशी आहे. तर आता या मेघदूताचा म्हणजे जे प्रसिद्ध खंडकाव्य म्हणून ओळखलं जातं त्याचा जो कर्ता आहे तर महाकवी कालिदास याचा परिचय. तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की संस्कृत साहित्यामध्ये अनेक कवी किंवा अनेक नाटककार होऊन गेलेले आहेत, तरी सुद्धा कालिदासाचं एक सर्वश्रेष्ठ स्थान हे अबाधित राहिलेलं आपण पाहतो. म्हणजे अखिल संस्कृत साहित्यामध्ये कालिदास हा महाकवी म्हणून ओळखला जातो आणि कवी कुलगुरू ही त्याला दिलेली पदवी आहे. तर संस्कृत साहित्यामध्ये नाटकांची रचना असो किंवा काव्यांची रचना असो किंवा नाटककार किंवा कवी जे असतात, तर काही नाटककार किंवा काही कवी किंवा महाकाव्याची रचना करताना ते आपला काही संदर्भ देतात, म्हणजे त्यांच्या वंशाचा उल्लेख केलेला असतो. मग तो सर्गाच्या शेवटी असेल किंवा जी काही रचना असेल त्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांच्या वंशाचा उल्लेख असतो किंवा माता पित्याच्या नावाचा उल्लेख केलेला असतो किंवा स्वतःच्या नावाचा उल्लेख, अशी काही ना काहीतरी खूण त्या कवीने किंवा नाटककाराने सोडलेली असते. परंतु कालिदासाच्या बाबतीमध्ये आपण हे पाहिलं तर या कवीने आपल्या स्वतःबद्दल काहीच माहिती कोणत्याच कृतीमध्ये दिलेली आपल्याला सापडत नाही. म्हणजे त्याचं जन्मस्थान कोणतं होतं, माता पित्याचं नाव, कोणतं कुळ होतं, कोणता वंश होता, आश्रयदाते राजे कोण होते, इत्यादींबद्दल त्याने गोपनीयता बाळगलेली आपल्याला दिसते. आणि जेव्हा कालिदासाबद्दल विचार केला जातो तेव्हा एक प्रसिद्ध श्लोक आहे, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभूव. म्हणजे आता जेव्हा तुम्हाला कालिदासाचा परिचय किंवा असा काही निबंधात्मक प्रश्न विचारला जातो तेव्हा हा श्लोक पाठ करून सुद्धा तुम्ही लिहू शकता. पुरा कवीनाम गणना प्रसंगे, गणना म्हणजे मोजणी करणं किंवा गणना करणं, गणना हा सुद्धा मराठीमध्ये शब्द वापरला जातो. तर पूर्वी जेव्हा कवींची गणना केली गेली किंवा पूर्वी कवींची गणना करीत असताना सर्वश्रेष्ठ असल्याने कालिदासाचे नाव कनिष्ठिका या बोटावर, कनिष्ठिका म्हणजे आपण जिला मराठीमध्ये करंगळी म्हणतो, आपल्या पंजाचं शेवटचं बोट कनिष्ठिका, कनिष्ठिका या बोटावर किंवा करंगळीवर त्याचं पहिलं नाव घेतलं गेलं. परंतु कालिदासाच्या तोडीचा अन्य कवी उपलब्ध नसल्यामुळे किंवा कालिदासापेक्षा अन्य कोणताही श्रेष्ठ कवी त्या ठिकाणी नसल्यामुळे अनामिका म्हणजे करंगळीच्या पुढचं जे बोट असतं तिला म्हटलं जातं अनामिका. अनामिका म्हणजे नाव नसलेली. तर त्याच्या तोडीचा कोणताही कवी न सापडल्याने अनामिका म्हणजे जिच्यासाठी कोणतेही नाव नाही ती सार्थ नावाचीच ठरली. म्हणजे थोडक्यात काय सांगण्याचा मुद्दा एवढाच की या श्लोकातून कालिदासाची अद्वितीयता किंवा कालिदासाची श्रेष्ठता या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि जर आपण आता त्याच्या ज्या काही रचना केल्या गेलेल्या आहेत तर काही विद्वानांनी त्याचा काळ ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कालिदासाच्या कृतींमध्ये तर त्याचं जन्मस्थान, माता पिता, कुळ किंवा आश्रयदाते राजे यांचा उल्लेख नाही. परंतु जे काही त्याच्या नाटकांमध्ये, महाकाव्य इत्यादींमध्ये जे काही त्याने वर्णन केलेलं आहे तर त्या कथानकांमधून काही तर्क विद्वानांनी काढलेले दिसतात. तर काहींच्या मते म्हटलं जातं की कालिदासाचा काळ जर आपण बघितला तर काही जण मानतात की इथे तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये विस्तृत स्वरूपात दिलेलं आहे. तर काही जण असं मानतात की इसवी सन पूर्व प्रथम शतकामध्ये म्हणजे शुंग वंशीय जे काही राजे होते, म्हणजे पुष्यमित्र नावाचा जो शुंगकालीन राजा होता किंवा शुंग वंशीय राजा होता त्याचा समकालीन हा कवी असावा, असा एक तर्क मांडला जातो किंवा असं एक मत विद्वानांनी मांडलेलं आहे. किंवा इसवी सन पूर्व चौथं शतक म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय किंवा विक्रमादित्याचा समकालीन कालिदास होता, असं एक मत मांडलेलं दिसतं. आणि अजून एक म्हणजे विक्रमादित्याच्या दरबारामध्ये जी काही नवरत्न होती त्या नवरत्नांपैकी कालिदास हा एक होता, असं एक मत आपल्याला मांडलेलं दिसतं. आता पुढे
पाहूया की कालिदासाच्या कृती म्हणजे कोणत्या कृती किंवा कोणत्या रचना, म्हणजे फक्त मेघदूताचीच रचना कालिदासाने केली का, तर नाही. कालिदासाच्या नावे आता तुम्ही इथे पाहू शकत असाल की हा भाग तुम्ही बघा, पान तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये पान नंबर 9 वर तुम्ही बघा कालिदासाच्या कृती असं त्यांनी दिलेलं आहे. तर कालिदासाच्या नावावर 2 महाकाव्य आहेत, 2 खंडकाव्य आहेत, म्हणजे खंडकाव्याला गीतिकाव्य किंवा दूतकाव्य असं सुद्धा म्हटलं जातं, आणि 3 नाटकं आहेत. तर एकूण ही 7 रचना या आहेत, तर याला सप्ततारका असं सुद्धा म्हटलं जातं. महाकाव्यांमध्ये 2 महाकाव्य, एक आहे रघुवंश, दुसरा आहे कुमार संभवम. त्यानंतर खंडकाव्यांमध्ये 2 खंडकाव्य, एक आहे ऋतुसंहारम आणि दुसरं येतं मेघदूत, जो आता आपल्या प्रस्तुत तुमच्या अभ्यासाचा विषय आहे. आणि 3 नाटकं कालिदासाने रचली. मालविकाग्निमित्रम हे एक नाटक, त्यानंतर विक्रम उर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम ही 3 नाटकं, ऋतुसंहारम आणि मेघदूत ही 2 खंडकाव्य, आणि रघुवंशम आणि कुमार संभवम ही 2 महाकाव्य, अशी मिळून या 7 रचना कालिदासाने केल्या. याला सप्तकृती किंवा संस्कृत साहित्यामध्ये या सप्त तारका म्हणून प्रसिद्ध आहेत. किंवा इथे त्यांनी शब्द वापरलाय बघा, संस्कृत साहित्याच्या क्षितिजावर कालिदासाच्या काव्याचा सप्तरंगी इंद्रधनुष्य आज तागायत रसिकांना किंवा काव्यप्रेमींना आकर्षित करीत आहे. जर त्यांनी म्हटलं की इंद्रधनुष्य किंवा सप्तरंगी, याचा अर्थ एवढाच आहे की सप्तरंगी म्हणजे इथे रंगांचा वगैरे काही तसा संबंध नाही. तर 7 रचना म्हणजे 2 महाकाव्य, 2 खंडकाव्य आणि 3 नाटक, या कालिदासाच्या ज्या काही रचना आहेत त्यालाच त्यांनी त्या पद्धतीने संबोधलेलं आपल्याला दिसतं. आता इथे मेघदूताचा तुम्हाला परिचय दिलाय, जो की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला की मेघदूताची रचना कशा प्रकारे करण्यात आली आणि मेघदूताचा एकंदरीत थोडक्यात कथाभाग काय आहे. ठीक आहे, कोणाला काय विचारायचं यामध्ये? आता तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारे दिले की जर इथे तुम्ही पाहत असाल तर बघा, जातम वंशे हा श्लोक तुम्हाला दिलेला आहे. तर आता इथून त्यांनी वर्णन केले की मेघदूतामध्ये आलेले जे काही वेगवेगळे प्रसंग आहेत किंवा मेघमार्गाचं वर्णन इथे केलेलं दिसतं. 4था आकडा जिथे तुम्हाला दिसतोय, तर मेघदूतातील मेघमार्ग याचं वर्णन केलेलं आहे. पण सुरुवातीला आपण पूर्व मेघातील काही श्लोक मी तुम्हाला सांगते, जे काही महत्वाचे श्लोक आहेत ते वाचू. म्हणजे इथे मेघदूतातील मेघमार्ग असं ज्याचं वर्णन केलं आणि तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये जे दिले, तर इथे फक्त त्या श्लोकातल्या शेवटच्या 2-2 ओळी दिल्यात. तर फक्त त्या नुसते ते श्लोक वाचून आणि इथे त्याचा अर्थ दिलेला नाहीये, कारण अर्थात पुढे त्यांनी प्रत्येक श्लोकाचा अर्थ दिल्यामुळे इथे फक्त त्यांनी उल्लेख केलाय आणि मग तो मेघ मार्ग कसा आहे त्याचं वर्णन केलंय. तर सुरुवातीला आपण महत्वाचे जे काही श्लोक आहेत ते वाचूया. जर तुमच्याकडे स्टडी मटेरियल असेल तुमच्या हातामध्ये तर तुम्ही पाहू शकता. पूर्व मेघातील सुरुवातीचे जे काही 5 श्लोक आहेत म्हणजे महत्वाचे, ते आपण वाचू आणि त्यानंतर मेघमार्गाचं वर्णन करण्यासाठी आलेले म्हणून जे काही श्लोक आहेत ते आपण पाहूया. आता सुरुवातीचा जो श्लोक आहे पहा, कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः शापेन संगमित महिमा वर्षभोग्येण भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु. हा मेघदूताचा म्हणजे पूर्व मेघातील पहिला श्लोक आहे, ज्याला आपण मंगल श्लोक म्हणू शकतो. म्हणजे कोणतंही महाकाव्य असेल किंवा नाटक असेल, कोणत्याही काव्याची किंवा कोणत्याही शास्त्रीय ग्रंथाची जेव्हा रचना केली जाते किंवा तेव्हा त्या नाटककाराकडून किंवा एकंदरीत रचना करणारा जो काही कवी असेल त्याच्याकडून जी काही रचना केली जात आहे किंवा जे काही हाती घेतलेलं कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी मंगल केलेलं दिसतं. त्यालाच म्हणतात की मंगलाचरण. तर आशीर्वादात्मक मंगलाचरण असतं, वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण असतं. असे मंगलाचरणाचे प्रकार सांगितले जातात आणि वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण असतं आणि एक असतं की नमस्कारात्मक. तर आता मेघदूतातील हा जो पहिला श्लोक आहे
तर हा मंगल श्लोक आहे आणि यामध्ये जे मंगलाचरण आहे तर वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरणाचा हे एक उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. तर यक्षाला जेव्हा रामगिरी पर्वतावर असताना मेघाचं जेव्हा दर्शन होतं, तो हा पहिला श्लोक आहे. पहिला श्लोकाचा अर्थ या पद्धतीने होतो. तुम्हाला अन्वय सांगते मी, इथे अन्वय दिलेला नाहीये, पण आपण एका श्लोकाचा अन्वय बघू. तर वेळ कमी असल्यामुळे प्रत्येक श्लोकाचा अन्वय आपण पाहणार नाही, पण पहिला श्लोकाचा अन्वय बघा. स्वाधिकारात म्हणजे स्व अधिकारात, आपल्या कामगिरीमध्ये, प्रमत्तः म्हणजे चुकलेला, कांता विरह गुरुणा म्हणजे कांता म्हणजे पत्नी किंवा भार्येच्या विरहामुळे दुस्सह झालेला, वर्षभोग्येण म्हणजे 1 वर्षापर्यंत भोगावयाच्या, भर्तुः म्हणजे धन्याच्या, शापेन म्हणजे शापामुळे, अस्तंगमित महिमा म्हणजे ज्याचा महिमा किंवा ज्याचा प्रभाव नाहीसा झाला आहे असा, कश्चित म्हणजे कोणी एक, यक्ष म्हणजे यक्ष. आणि तिथे श्लोकामध्ये शब्द वापरलाय जनकतनया स्नान पुण्योदकेषु. आता जे काही रामगिरी नावाचं स्थान सांगितलेलं आहे, तर नागपूर या शहराजवळ रामटेक असा एक परिसर आहे. तर तेथे वनवासाच्या वेळी राम आणि सीता हे काही काळ वास्तव्यास होते असं मानलं जातं. त्यामुळे जनकतनया म्हणजे जनक राजाची पुत्री किंवा जनक राजाची मुलगी म्हणजेच कोण तर सीता हिच्या स्नानामुळे किंवा तिने त्या ठिकाणी स्नान केल्यामुळे पवित्र झालेला जलाशय ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी स्निग्ध छाया तरुषू म्हणजे घनदाट छायेचे वृक्ष असलेल्या, रामगिर्याश्रमेषु म्हणजे रामगिरीवरील आश्रमामध्ये, वसतिम चक्रे, चक्रे म्हणजे करिता झाला, कृ धातूचं रूप आहे चक्रे, वसतिम. आता पूर्ण श्लोकाचा अर्थ बघा. आपल्या कामगिरीमध्ये किंवा आपल्या दिलेल्या दायित्वामध्ये चूक झाल्यामुळे किंवा चुकलेला म्हणजेच भार्येच्या विरहामुळे दुस्सह झालेल्या आणि 1 वर्षापर्यंत भोगावयाच्या धन्याच्या, धनी म्हणजे आपला जो काही मालक आहे किंवा स्वामी आहे त्याला म्हटले, धन्याच्या शापाने महात्म्य किंवा शक्ती किंवा आपला प्रभाव नष्ट झालेला कोणी एक यक्ष सीतेच्या स्नानामुळे पवित्र झालेल्या जलाशय असलेल्या व घनदाट छायेचे वृक्ष असलेल्या रामगिरी पर्वतावरील आश्रमामध्ये वस्ती करीत होता किंवा आश्रमामध्ये राहत होता. हा पहिला श्लोक आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलंय तस्मिन् अद्रौ कतिचिदबला विप्रयुक्त सकामी नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठः आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम् वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श. तुम्हाला यातला कोणता एखादा शब्द अडला असेल तर तुम्ही विचारू शकता मला. मी डायरेक्ट अर्थ सांगते तुम्हाला. आता एवढा आपल्याकडे वेळ नसल्यामुळे प्रत्येक श्लोकाचा अन्वय आपण बघत नाहीये. तस्मिन अद्रौ म्हणजे तस्मिन अद्रौ म्हणजे त्या पर्वताला उद्देशून द्री असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे स्त्री अभिलाषी परंतु स्वतःच्या भार्येपासून किंवा स्वतःच्या स्त्रीपासून दुराविलेला असल्यामुळे सोन्याचे कडे ज्याप्रमाणे गळून पडावे म्हणजे सोन्याचं कड जसं हातातून गळून पडावं त्यासाठी त्याने शब्द वापरले बघा. नीत्वा मासान कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठ. कनक म्हणजे सोनं, वलय म्हणजे जे काही कड आहे किंवा गोलाकार जे काही आहे त्याला म्हटले कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठ. अर्थ असा होतो स्त्री अभिलाषी आणि स्वतःच्या स्त्रीपासून दुराविलेला आणि म्हणून सोन्याचे कडे गळून पडल्याप्रमाणे ज्याचा हात रिता झाला आहे असा तो यक्ष त्या रामगिरी पर्वतावर काही महिने घालविल्यावर म्हणजे आपल्या शापाचे 8 महिने घालविल्यावर आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताच्या बाजूवर आपल्या सुळ्यांनी किंवा लीलेने धुसण्या देत असलेल्या किंवा खाली वाकलेल्या हत्तीप्रमाणे पाहण्यालायक असलेला पर्वत शिखराला बिलगलेला असा ढग पाहता झाला किंवा त्याला त्या ढगाचं दर्शन झालं. म्हणजे त्या मेघाला आता त्याने इथे पाहिलं. अशा प्रत्येक एका कृतीसाठी इथे प्रत्येक एक श्लोक रचलेला आपल्याला दिसतो.
तर आता हा पहिला मंगलात्मक श्लोक. त्यानंतर आता रामगिरी पर्वतावर राहत असलेला आणि आपल्या शापाचे 8 महिने ज्याने कंठिलेले आहेत, म्हणजे आपली जी काही पत्नी आहे, की प्रिय पत्नीपासून दुरावलेला हा जो यक्ष आहे, त्याला आता या रामगिरी पर्वतावर, हा अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे, म्हणजे किंवा हा पूर्ण श्लोक जरी तुम्हाला माहित नसला किंवा ऐकला नसाल तरी, आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श, ह्या 2 ओळी तरी तुम्ही ऐकल्या असाल. ठीक आहे, म्हणजे आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी या यक्षाला मेघाचं दर्शन झालेलं आहे. आणि आपल्या पत्नीपासून अर्थात 8 महिने दूर असल्यामुळे आपलं क्षेमकुशल तिला कळवावं, किंवा आता हा वर्षा ऋतूचा आरंभाचा काळ आहे, तर त्यावेळी मेघदर्शनाने त्या अलका नगरीमध्ये असलेली जी आपली पत्नी आहे, तिला सुद्धा या वर्षा ऋतूमध्ये आपल्या पतीपासून दूर राहणं काही शक्य होत नसेल, आणि मी येणार आहे अशी एक आशा किंवा असा एक निरोप तिला पाठवावा आणि आपलं क्षेमकुशल कळवावं, या हेतूने आता यक्षाच्या मनामध्ये विचार येतो. कारण तो ज्या ठिकाणी राहतो आहे, म्हणजे रामगिरी पर्वतावर, त्या ठिकाणी माणूस तर कोणी नाही, किंवा म्हणजे मनुष्यरूपी कोणाला तरी तो दूत म्हणून पाठवेल आणि आपलं क्षेमकुशल आपल्या पत्नीला कळवेल, असा तर काही तिथे त्याला स्रोतच उपलब्ध नाही. त्यामुळे तो मेघालाच दूध बनवतो आणि संदेश त्या आपल्या प्रिय पत्नीपर्यंत पाठवतो. तर एक 5वा श्लोक बघा. 5वा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. धूमज्योती सलिलमरुतां सन्निपातः क्व मेघः संदेशार्थं क्व पटुकर्णैः प्राणिभिः प्रापणीयाः इत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतना चेतनेषु. आता जर तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण विचारलं, तर आता हे जे इथे वाक्य आहे, की या श्लोकाची शेवटची ओळ, की कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतना चेतनेषु, म्हणजे कामार्थ व्यक्ती किंवा कामी व्यक्ती ही चेतन आणि अचेतन यातील भेद करण्यामध्ये किंवा फरक करण्यामध्ये सुद्धा असफल ठरते. असे हे तुम्हाला वाक्य विचारलं जाऊ शकतं. याचा अर्थ असा आहे की धूमज्योती सलिल मरुताम. आता मेघ नक्की बनतो कसा, तर धूर, तेज, पाणी आणि वायू यांचे संमिश्रण असलेला मेघ तो काय, आणि समर्थ इंद्रिय असलेल्या प्राण्यांकरवी पाठवावयाचा संदेश तो काय, याच्या उत्कंठेमुळे विचार न करिता, म्हणजे अतिशय कामुक असलेला किंवा कामभावना उचंबळून आल्यामुळे यामध्ये फारकत करण्यात असफल झालेला तो यक्ष त्या मेघाची याचना करिता झाला. इथे एक शब्द वापरलाय बघा, इत्यौत्सुक्यात इत्यौत्सुक्याद परिगणयन गुह्यकस्तं ययाचे. ययाचे म्हणजे याचना करिता झाला, की तू बाबा माझा संदेश त्या प्रिय पत्नीपर्यंत पोहोचवशील का, असा यक्षाने मेघाला विचारणा केली, याचना करिता झाला. आणि मदनाने व्याकुळ झालेले लोक, म्हणजे तिथे म्हटले की कामार्ताही, म्हणजे मदनाने म्हणजे कामभावनेने व्याकुळ झालेले लोक हे सचेतन आणि अचेतन म्हणजे निर्जीव आणि सजीव यामध्ये किंवा या बाबतीत स्वभावतःच विवेकशून्य असतात, असं त्यांनी इथे म्हटलंय. हा एक महत्वाचा श्लोक आहे. म्हणजे सचेतन आणि अचेतन वस्तूंमध्ये कोणाची मनधरणी करावी या संबंधी कामी लोक किंवा मदनाने व्याकुळ झालेले, कामभावनेने व्याकुळ झालेले लोक हे विवेकशून्यच असतात. ठीक आहे, हे एक महत्वाचे, म्हणजे यक्षाला मेघाचं दर्शन कशा प्रकारे झालं हे पहिल्या श्लोकामध्ये, आणि त्यानंतर मग मेघाचं दर्शन झाल्यावर यक्षाने मेघाला जी काही केलेली प्रार्थना आहे, की याचे म्हणजे जी काही विनंती केली तिचं वर्णन इथे केलेलं आहे 5व्या श्लोकामध्ये. आणि त्यानंतर मग आता मेघाची स्तुती करून तो रामगिरी पर्वतापासून अलका नगरीपर्यंत आपल्या प्रिय पत्नीपर्यंत कडे संदेश घेऊन मेघाने कसं जावं
याचा म्हणजे मेघमार्ग हा जो तुमचा काही म्हणजे पूर्व मेघातला मुख्य विषय आहे हा की मेघमार्ग. तर रामगिरी पर्वतापासून अलका नगरीपर्यंत कशा प्रकारे मार्गाक्रमण मेघाने करावं हे यक्षाने त्याला सांगितलेलं दिसतं. आणि यासाठीच कालिदासाने म्हणजे इथे जे काही पूर्व मेघामध्ये जे काही 63 श्लोक किंवा 62 काही ठिकाणी आहेत की 61 श्लोक जे आहेत तर ते याचसाठी दिलेले आहेत. मग आता हे जेव्हा वर्णन तो कवीने केलेलं आहे तर यामध्ये कशा कशाचं वर्णन येतं तर अनेक पवित्र स्थळं आहेत त्या ठिकाणी उल्लेख केलेली. त्यानंतर विविध प्रकारच्या नद्यांचा उल्लेख येतो. त्यानंतर विविध प्रकारचे प्रदेश किंवा काही काही राजांचा सुद्धा उल्लेख येतो आणि अशा काही प्रदेशांचा इथे उल्लेख केलेला दिसतो. प्रामुख्याने पर्वत, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही नद्या आहेत त्यांचा उल्लेख केलेला दिसतो आणि काही प्रसिद्ध क्षेत्रांचा इथे उल्लेख केलेला दिसतो. ती कोणकोणती आहेत ते जस्ट मी तुम्हाला सांगते, पण महत्वाचे जे काही श्लोक आहेत ते बघण्यापूर्वी तुम्हाला मेघमार्ग म्हणजे एक संक्षिप्तपणे मी तुम्हाला सांगते की त्या रामगिरी पर्वतापासून ते अलका नगरीपर्यंत मेघाने कसं जावं. तर यक्ष जो आहे तो मेघाला सांगतो की आता इथून म्हणजे रामगिरी पर्वतापासून तू निघालास म्हणजे तुला प्रथम काय लागेल तर माळ लागेल किंवा माल असा तिथे श्लोकामध्ये शब्द येतो तो लागेल. तो माल किंवा माळ तू ओलांडून पुढे गेलास म्हणजे तुला आम्रकूट नावाचा पर्वत लागेल. पुढे आम्रकूट पर्वत ओलांडून गेल्यावर पुढे तुला विंध्य पर्वताच्या पायथ्याशी खडकाळ प्रांतातून वाहत असलेली रेवा म्हणजे तिला आपण नर्मदा नदी म्हणतो ती नर्मदा नदी तुला मार्गामध्ये लागेल आणि तेथून पुढे गेल्यावर ती नर्मदा नदी तू ओलांडून गेलास म्हणजे तू दशार्ण देशामध्ये पोहोचशील. दशार्ण देशामध्ये तू पोहोचशील आणि त्या दशार्ण देशातून पुढे गेल्यावर वेत्रवती नदीच्या काठी असलेल्या देशाची जी विदिशा नामक नगरी आहे किंवा अवंती नगरी जी आहे ती तुला वाटेमध्ये लागेल. त्यानंतर तिथून पुढे गेल्यावर नीचई नावाच्या लहानसा डोंगर किंवा पर्वत तुला लागेल. त्या पर्वतावर तू काही काळ विश्रांती घ्यावीस असं यक्षाने मेघाला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर त्याही पुढे तेथून तू उत्तरेला जाताना मुद्दाम आडवळण घेऊन म्हणजे वक्र पंथ असा तिथे एक उल्लेख केलेला दिसतो. तर आडवळण घेऊन तू मुद्दाम उज्जैनी नावाच्या नगरीला जा आणि उज्जैनीला जात असताना निर्विंध्या नावाची नदी आणि सिंधू किंवा काल सिंधू या नद्या तुला आपल्या मार्गामध्ये लागतील आणि या नद्या ओलांडून तू पुढे गेलास की तुला क्षिप्रा नदीच्या काठी वसलेल्या उज्जैनी नगरीला तू पोहोचशील आणि तेथे रात्रभर तू वस्ती करावीस किंवा उज्जैनी मधील महाकालाचं दर्शन तू घ्यावस. आणि पुढे तू जेव्हा जाशील तेव्हा गंभीरा नदी तुला लागेल आणि ती ओलांडून तू पुढे गेलास म्हणजे देवगिरी नावाच्या पर्वतावर तू पोहोचशील आणि त्याही पुढे चर्मणवती नदी तुला लागेल आणि ती ओलांडून तू पुढे गेल्यावर दशपूर नावाचा पर्वत तुला लागेल आणि त्याच्याही पुढे इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं किंवा कंटिन्यू एकानंतर एक नद्या किंवा पर्वत कारण मार्गाचं वर्णन आहे त्यामुळे मार्गामध्ये प्रत्येक काय काय जी काही गोष्ट येते म्हणजे नदी असो पर्वत असो किंवा एखादा प्रदेश असो तर त्याचा उल्लेख इथे केलेला आपल्याला दिसतो. आणि त्याही पुढे देवगिरी नामक पर्वत लागेल. देवगिरी नामक पर्वत ओलांडून तू पुढे गेल्यावर चर्मणवती नावाची नदी तुला लागेल. ती चर्मणवती नदी ओलांडून तू पुढे गेलास म्हणजे दशपूर नावाचे नगर तुला लागेल आणि त्याही पुढे कुरुक्षेत्र आहे. ते कुरुक्षेत्र ओलांडून पुढे गेल्यावर वाटेत सरस्वती नावाची नदी तुला लागेल आणि त्याही पुढे कनखल पर्वताजवळ म्हणजे ज्या ठिकाणी गंगेचा उगम आहे तेथून पुढे हिमालय पर्वत लागतो. आणि त्या हिमालय पर्वतावर जो चरणन्यास आहे त्यास तू नमस्कार करावास किंवा दर्शन घ्यावस. आणि मानस सरोवराला जाणारे जे काही हंस असतात त्यांना जेथून जावं लागतं तो क्रौंचरंध्र नावाचा जो काही प्रदेश आहे त्यातून वर चढून तू पुढे गेलास म्हणजे तुला कैलास पर्वत लागेल.
आणि त्यानंतर त्या कैलास पर्वतावर वसलेली कोणती नगरी आहे तर अलका नगरी आहे. असं वेगवेगळ्या प्रदेशांचं इथे वर्णन येतं. तर आता कोणकोणती स्थळं आलीत, जर तुम्हाला लिहून घ्यायची असतील तर तुम्ही लिहूनही घेऊ शकता. तर रामगिरी नावाचा पर्वत, त्यानंतर मानस, कैलास, माल प्रदेश, आम्रकूट पर्वत, रेवा नदी किंवा नर्मदा नदी, विंध्य पर्वत, दशार्ण नावाचा देश, विदिशा नावाची नगरी, वेत्रवती नावाची नदी, नीचेरगिरी म्हणजे नीचेर नावाचा एक गिरी प्रदेश किंवा पर्वत प्रदेश, त्यानंतर वन नदी, उज्जैनी नावाची नगरी, निर्विंध्या नदी, सिंधू नगरी, अवंती प्रदेश, क्षिप्रा नावाची नदी, गंधवती, गंभीरा या नद्या, देवगिरी नावाचा पर्वत, चर्मणवती नावाची नदी, दशपूर नावाचा प्रदेश, ब्रह्मावर्त नावाचा प्रदेश, कुरुक्षेत्र, सरस्वती नदी, कनखल प्रदेश, त्यानंतर जान्हवी, गंगा नदी, यमुना, त्यानंतर हिमालय नावाचा प्रदेश, चरणन्यास आणि क्रौंचरंध्र. साधारणपणे पूर्व मेघामध्ये जो काही यक्षाकर्वी मेघाला जो मार्ग सांगितला गेलेला आहे त्याच्यामध्ये साधारण विविध क्षेत्र म्हणजे नगरी असतील, नद्या असतील, प्रदेश असतील, त्यानंतर वेगवेगळे जे काही छोटे डोंगर आहेत किंवा पर्वत आहेत, अशी सगळी जर नावं किंवा स्थलांचा आपण विचार केला तर साधारण 31 स्थलांचा आपल्याला उल्लेख केलेला दिसतो. ठीक आहे. आता यातले काही मुख्य मुख्य श्लोक आहेत. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही तिथे टिक पण करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जिथे मेघमार्गाचं वर्णन असं त्यांनी म्हटलंय तर 5व्या श्लोकामध्ये मेघाची स्तुती आणि यक्षाने मेघाकडे केलेली याचना आपल्याला दिसते. त्यानंतर महत्वाचा अजून श्लोक आहे की 16वा श्लोक. ठीक आहे. 16वा श्लोक बघा. मुख्य मुख्य श्लोक आपण बघू. त्वय्या यत्तं कृषिफलमिति भ्रूविलासानभिज्ञैः प्रीतिस्निग्धैर्जनपदवधूलोचनैः पीयमानः. 16वा श्लोक इथे आपण बघूया. एकच मिनिट. इथे बघा 16वा श्लोक दिसतोय जिथे स्क्रीन शेअर केले. सद्य सीरोत्कषण सुरभी क्षेत्रमारुह्यमालम किंचित पश्चात ब्रज लघुगतिर्भूय एवोत्तरेण. जो काही माल पर्वताचा उल्लेख केला त्याचं वर्णन इथे आपल्याला दिसतं. म्हणजे शेतीचे फळ किंवा कृषीचे फळ हे तुझ्यावरच अवलंबून असते हे जाणून हे मेघा भ्रुकुटी विलास माहीत नसलेल्या म्हणजे गावंढळ स्त्रिया डोळ्यांनी मोठ्या प्रेमाने प्याला गेलेला किंवा त्यांच्याकडून पाहिला गेलेला असा तू नुकतीच नांगराने उखळलेली किंवा नांगरलेली आणि सुगंधित झालेली अशी शेते असलेल्या माळावर म्हणजेच माल प्रदेशावर चढून गेलास म्हणजे थोडासा पश्चिमेकडे वळून पुन्हा द्रुतगती पोचसाता असा तू उत्तरेला किंवा उत्तर बाजूला चालू लाग. त्यानंतर पुढचा एक 17वा श्लोक महत्वाचा आहे. आता इथे आम्रकूट पर्वताचा उल्लेख येतो. त्वामासार प्रशमितवनोपप्लवं साधु मूर्ध्ना वक्षत्यध्वश्रमपति श्रमपरिगतं सानुमानाम्रकूटः न क्षुद्रोऽपि प्रथम सुकृतापेक्षया संश्रयाय प्राप्ते मित्रे भवति विमुखः किं पुनर्यस्तथोच्चैः. आता इथे म्हणतो यक्ष किंवा आपल्या सरीने किंवा आपल्या जलधारांनी वनातील वणवा विझविलेला असल्यामुळे आणि प्रवासाच्या श्रमाने व्याकुळ झालेला किंवा श्रांत झालेल्या तुला आम्रकूट नावाचा पर्वत आनंदाने डोक्यावर वाहील. कारण आता ह्यातली ही शेवटची 2 वाक्य महत्वाची आहेत. न क्षुद्रोपि प्रथम सुकृतापेक्षया संश्रयाय सॉरी प्राप्ते मित्रे भवति विमुख किं पुनर्यस्तथोच्चैः. आता इथे अर्थांतरन्यास अलंकार आहे. कारण मित्र आश्रयार्थ आला असता पूर्व उपकाराची जाणीव ठेवून किंवा पूर्व उपकाराचे स्मरण ठेवून क्षुद्र मनाचा प्राणी देखील विमुख होत नाही. म्हणजे त्याने इथे असं म्हटलंय की आम्रकूट पर्वत जो आहे तो मेघाला काय मानेल, जणू आपला सखाच मानेल आणि त्याला आपल्या डोक्यावर वाहील. मग त्या
मग त्याच्यासारख्या म्हणजे आम्रकूट पर्वतासारख्या उत्तुंगाची गोष्ट ती काय सांगावी, असं इथे त्यांनी अर्थ म्हटलाय. त्यानंतर पुढचा 19वा श्लोक बघा. 19व्या श्लोकामध्ये रेवा नदी किंवा नर्मदा नदीचा उल्लेख आपल्याला सापडतो. स्थित्वा तस्मिन वनचरवधूं भुक्तकुञ्जे मुहूर्तम् तोयोत्सर्गधृततरगतिस्तत्परं वर्त्मतीर्णः रेवां द्रक्षस्युपलविषमे विन्ध्यपादे विशीर्णाम् भक्तिच्छेदैरिव विरचितां भूतिमंगे गजस्य. तर याचा अर्थ पहा. जंगलात राहणाऱ्या किंवा वनात राहणाऱ्या लोकांच्या स्त्रियांनी उपभोग घेतलेले लताकुंज असलेल्या त्या पर्वतावर थोडा वेळ थांबून, म्हणजेच आम्रकूट पर्वतावर थोडा वेळ थांबून नंतर जलवृष्टीमुळे शीघ्रगती होत जाता असा तू त्या पर्वताची हद्द ओलांडून म्हणजे आम्रकूट पर्वत ओलांडून गेल्यावर पाषाणांच्या योगाने उंच सखल झालेल्या विंध्य पर्वताच्या पायथ्याशी पसरलेल्या व हत्तीच्या शरीरावर चित्रविचित्र पट्ट्यांनी काढलेल्या ऐश्वर्याप्रमाणे असलेल्या त्या रेवा नदीला किंवा नर्मदा नदीला तू पाहशील, म्हणजेच तुला नर्मदा नदी दिसेल, असं त्यांनी म्हटले. त्यानंतर 20वा श्लोक महत्वाचा आहे. वनगजमदैर्वासितं वान्तवृष्टिर् जम्बूकुञ्ज प्रतिहतरयं तोयमादाय गच्छेः अन्तःसारं घनतुलयितुं नानीलशक्षति त्वाम् रिक्तः सर्वो भवति हि लघु पूर्णता गौरवाय. या 20व्या श्लोकातला शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. रिक्तः सर्वो भवति हि लघु पूर्णता गौरवाय. म्हणजेच पावसाची सर नुकतीच ओकलेला तू त्या नर्मदेचे उग्र व रानटी हत्तींच्या मदाने सुवासित झालेले व जांभळाच्या वृक्षांच्या राईने ज्याचा वेग अडविला आहे असा तू किंवा असे पाणी घेऊन किंवा त्या नर्मदेचं पाणी प्राशन करून तू काय हो तर पुढे चालू लाग. हे मेघा, आता आत पाणी असलेल्या किंवा तुला वारा उडवून नेण्यास समर्थ होऊ शकणार नाही किंवा वारा तुला उडवून नेऊ शकणार नाही. कारण मेघ कसा आहे तर पाणी त्याच्यामध्ये भरलेलं आहे, त्यामुळे वारा सुलभपणे त्याला पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळेच त्याने म्हटलंय सर्वच हलके पहा, त्यामुळे वारा तुला उडवून नेण्यास असमर्थ होईल किंवा उडवून नेऊ शकणार नाही. कारण आता इथे बघा, या श्लोकामधलं शेवटचं वाक्य जे आहे, रिक्त सर्वो भवती लघु पूर्णता गौरवाय. कारण रिकामी झालेले किंवा सर्व हलके होतात आणि पूर्णता गौरवाला कारणीभूत होते. म्हणजे अर्थ असा आहे, इथे त्यांनी असं म्हटलंय की जो काही मेघ आहे तर पाणी त्याच्यामध्ये भरलेलं असल्यामुळे वारा तर तुला वाहून नेऊ शकणार नाही. आणि त्याच्यासाठी त्यांनी पुढे एक वाक्य वापरले. आता इथे अर्थांतरन्यास अलंकार सुद्धा आहे. कारण रिकामी कोणतीही जी गोष्ट असते तिला कशी असते, कारण रिकामे झालेले सगळेच काय असतं तर हलकं असतं, म्हणजे त्याला काहीच मोल नसतं. परंतु पूर्णता, मग ती ज्ञानाने पूर्णता असो किंवा गुणाने पूर्ण व्यक्ती असो, ती पूर्णता जी आहे ती कशाला कारण ठरते तर गौरवाला कारणीभूत ठरते. त्यानंतर 25वा श्लोक बघा, ज्याच्यामध्ये दशार्ण पर्वताचा उल्लेख केलेला आहे. त्या दशार्ण प्रदेशाचा उल्लेख आहे. नीचेर पर्वताचा उल्लेख नीचैराख्यं गिरिमधिवसे तत्र विश्राम हेतो त्वत्संपर्कात् पुलकितमिव प्रौढपुष्पैकदम्बैः यः पण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्नागराणामुद्दामानि प्रथयति शीलावेश्मभिर्यौवनानि. म्हणजे तेथे त्या विदिशा नगरीच्या जवळ गेल्यावर किंवा त्या विदिशा नगरीच्या समीप विश्रांती घेण्यासाठी पूर्ण उमललेली फुले
असलेल्या कदंब वृक्षांमुळे तुझ्या स्पर्शाने जणू काय रोमांच असल्याप्रमाणे दिसणाऱ्या नीचैही नावाच्या पर्वतावर तू काय कर, वस्ती कर. तो नीचैही पर्वत वारांगणांचा रतिपरिमल दरवळणाऱ्या गुहांच्या योगे त्या नगरातील लोकांचे बेफाम असे तारुण्य प्रकट करीत असतो. आता त्या ठिकाणचा प्रदेश आणि तिथली असलेली लोक, त्यांचं वर्णन यातनं आपल्याला कळतं. त्यानंतर 27वा श्लोक बघा. 27वा श्लोक महत्वाचा आहे. इथे त्याने म्हटलंय, वक्र पंथा यदपि भवतः प्रस्थितस्योत्तराशां सौधोत्संगः प्रणय विमुखो मास्मभूरुज्जयिन्याः व्युद्युद्दास्म स्फुरितचकितैस्तत्र पौराङ्गनानां लोलापाङ्गैर्यदि न रमसे लोचनैर्वंचितोऽसि. तुम्हाला कोणत्या शब्दाचा अर्थ जर येत नसेल किंवा अडत असेल तर तुम्ही विचारू शकता. बघा, उत्तर दिशेला निघालेल्या तुला जरी आडवळण घ्यावे लागले किंवा वाकडे वळण घ्यावे लागले तरी सुद्धा उज्जयिनीच्या रंगसफेदी केलेल्या राजवाड्यांच्या गच्च्या किंवा मोठ्या मोठ्या भवनांच्या जे काही गच्च्या आहेत त्या पाहिल्याशिवाय तू राहू नकोस. म्हणजे तेथे तू अवश्य जा असा सांगण्याचा उद्देश आहे. तेथे नगरातील स्त्रियांच्या विजेच्या चमचमाटामुळे दिपलेल्या व चंचल कटाक्ष असलेल्या लोचनांनी जर तुझे मन रमले नाही तर तुझी फसगतच झाली असे समजावे. म्हणजे आता इथे कवीने मुद्दाम मेघाला आडवळण घेऊन उज्जयिनीला नेले आहे, म्हणजे जाण्यास तो सांगत आहे. कारण त्याला उज्जयिनीचा म्हणजे इथे एक आपल्याला दिसतं की कवीला उज्जयिनीचा अभिमान आहे. आणि त्याचप्रमाणे या श्लोकामध्ये जे काही वर्णन केलंय की उज्जयिनी नगरीची एक भव्यता दिव्यता त्याला मेघाला दाखवून द्यायचे. तेथे असलेले मोठे मोठे भव्य वाडे आणि तेथील विलासी लोक म्हणजे काय म्हणतो आपण सुखविलासात किंवा उपभोगामध्ये रमलेले किंवा विलासी लोक कसे असतात किंवा खुश राहणारे लोक कसे असतात याचं दर्शन आपल्याला इथून होतं. आणि ज्या स्त्रिया आहेत त्या आपल्या नेत्र कटाक्षांनी आपल्या पुरुषांना तर मोहित करतातच. मग अशा स्त्रियांनी जर तुला पाहिलं तर ज्या स्त्रिया आपल्या पुरुषांना मोहित करण्यासाठी समर्थ आहेत त्या तुला तर मोहित करतीलच असं त्यांनी म्हटलंय. आणि जर तसं झालं नाही तर मग तुझी फसगत झाली असंच तू समजावं, असा इथे अर्थ घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर एक श्लोक बघूया. 31वा श्लोक बघा. दीर्घीकुर्वन् पटुमदकलम् पूजितं सारसानां प्रत्यूषेषु स्फुटितकमला मोदमैत्री कषायः यत्र स्त्रीणां हरति सुरतग्लानिमङ्गानुकूलः क्षिप्रावातः प्रियतम इव प्रार्थनाचाटुकारः. आता बघा, तेथे म्हणजे त्या विशाल नगरीत संभोग सुखासाठी खुशामत करणाऱ्या प्रियकराप्रमाणे अंगाला गोड लागणारा फुललेल्या कमळांच्या परिमलाने व त्याच्या संसर्गामुळे सुगंधित झालेला असा क्षिप्रा नदीवरून वाहणारा जो काही वारा आहे किंवा वात आहे तो रोज सकाळी सारस पक्ष्यांचे मोठे अव्यक्त मधुर पूजन वाढवीत किंवा घुमवीत स्त्रियांचा संभोग खेत नाहीसा करीत असतो. म्हणजे इथे त्यांनी क्षिप्रावात जो काही आहे म्हणजे क्षिप्रा नदीवरून वाहणारा जो वारा आहे आणि जो आपल्या सोबत येताना कमलाचा किंवा कमळाच्या फुलांचा गंध किंवा परिमल वाहून आणणारा आहे आणि सारस पक्ष्यांचं पूजन किंवा सारस पक्ष्यांचं पूजन वाढविणारा जो वारा आहे त्याला इथे त्यांनी प्रियकराची उपमा दिली आहे. म्हणजे प्रियकर ज्याप्रमाणे आपल्या स्त्रीचा पूर्व संभोग खेत घालवून तिला पुन्हा संभोगोद्युक्त करण्यासाठी तिची खुशामत करतो त्याप्रमाणे क्षिप्रावात सारसाचे पूजन वाढवित असतो. आणि प्रियकराची खुशामत ज्याप्रमाणे पुष्कळ संबंध प्रलापांनी भरलेली असते त्याप्रमाणे सारसांचे पूजन कसं आहे तर मदकल आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि प्रियतम ज्याप्रमाणे केशर इत्यादिकांच्या उटीने अनुलिप्त असतो त्याप्रमाणे क्षिप्रावात तिथे म्हटलं स्फुटित कमला मोद मैत्री कषायः.
तो कसा आहे तर आपल्यासोबत कमळाचा परिमल किंवा गंध घेऊन येणारा आहे व या प्रियतमाचे गाढ आलिंगन ज्याप्रमाणे स्त्रीला स्पर्श सुख देते त्याप्रमाणे क्षिप्रवातही अंगाला कसा आहे तर अनुकूल किंवा मधुर वाटणारा किंवा रोमांचित करणारा असा आहे. आणि आपल्या प्रियतमाची प्रार्थना ज्याप्रमाणे त्याच्या स्त्रीची सुरतग्लानी नाहीशी करते त्याप्रमाणे क्षिप्रावात देखील म्हणजे क्षिप्रा नदीवरून वाहणारा वारा देखील स्त्रियांची काय करतो सुरतग्लानी किंवा नाहीशी करतो. किंवा श्लोकामध्ये त्यांनी शब्द वापरलाय आपल्या स्त्रियांचे संभोग खेत नाहीसे करतो. म्हणजे क्षिप्रा नदीवरून वाहणारा वारा हा स्त्रियांना सुख प्रदान करतो किंवा रोमांचित करतो. त्यानंतर एक 33वा श्लोक बघूया. हर्तु कंठच्छविरित गणैः सादरं वीक्षमाणः पुण्यं यायास्त्रिभुवन गुरोरा पुण्यं गुरोर्धाम चण्डीश्वरस्य धूतोद्यानं कुवलयरजो गन्धिभिर्गन्धवत्या स्तोयक्रीडा निरतयुवती स्नानतिक्तैर्मरुद्भिः. आता इथे उज्जैनी नगरीचं वर्णन आणि तेथील प्रसंग सांगितले बघा. आपला स्वामी म्हणजेच जो नीलकंठ म्हणजेच शिवाचा उल्लेख केला इथे म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असं नीलकंठ त्याच्या कंठाच्या रंगाप्रमाणे याचा रंग आहे म्हणजे मेघ हा कसा आहे तर निळा आहे. म्हणजे इथे शिवाचा कंठ ज्याप्रमाणे निळा आहे त्याप्रमाणे या मेघाचा रंगही निळा आहे. तर मेघाला शिवाच्या कंठाची म्हणजे निळ्या रंगाची इथे उपमा दिलेली आहे. तर स्वामी म्हणजे जो नीलकंठ याच्या कंठाच्या रंगाप्रमाणे ह्याचा रंग म्हणजे मेघाचा रंग ही निळा आहे. म्हणून शंकराच्या गणांकडून आदराने पाहिला गेलेला आणि तू गंधवती नदीच्या जलक्रीडा करण्यात रंगून गेलेल्या सुंदर युवतींच्या स्नानाने सुगंधित झालेल्या आणि नीलकमलाच्या परागांनी भरलेल्या वाऱ्यांनी ज्याचे उपवन कंपित केले आहे अशा त्रैलोक्यनाथ चंडीश्वराच्या पवित्र स्थानाला जा. म्हणजेच कुठे जा तर उज्जयिनी नगरीला जा असं त्यांनी सांगितलं. येतोय माझा आवाज ऐकू? तर आज आपण इथपर्यंत पाहून थांबूया आणि उद्या आपण परत कंटिन्यू करू. ठीक आहे. हे काही महत्वाचे श्लोक आहेत. तुम्हाला लिहून घ्यायचे असतील नोट करायचे असतील तर बघा 5वा श्लोक 16वा 17वा 19 20 25 27 31 आणि 33. त्याच्या पुढे आपण उद्या बघणार आहे 34वा श्लोक. तुम्ही वाचून ठेवणार असाल तर वाचू शकता. काही शंका असतील तर उद्या विचारू शकता. 45वा श्लोक 48 57 58 आणि त्यानंतर पूर्व मेघातला शेवटचा श्लोक म्हणजे जो 63वा श्लोक आहे तो आपण बघणार आहे. पूर्व मेघाचा मुख्य विषय हाच आहे की 1 ते 12 श्लोकांमध्ये म्हणजे यक्षाला झालेलं मेघाचं दर्शन आणि मेघाला आपला संदेश पत्नीपर्यंत आपला जो काही पोचवायचा आहे तो नेण्याची विनंती. ऍक्च्युअल यक्षाचा जो काही संदेश आहे तो पूर्व मेघामध्ये नाही तर प्रिय पत्नीला उद्देशून दिलेला जो काही संदेश आहे अलका नगरीचं जे काही वर्णन आहे आणि यक्षाची जी काही पत्नी आहे तिचं अनुपम सौंदर्य इत्यादीचं वर्णन आपल्याला उत्तर मेघामध्येच पाहायला मिळेल. पूर्व मेघाचा मुख्य विषय हा मेघदूत म्हणजे मेघाचा मार्ग वर्णन करणं हाच मुख्य विषय आहे. प्लीज म्यूट करा. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे नसतील तर म्यूट करा स्वतः. मॅडम ते श्लोक सांगितला ना इम्पॉर्टंट ते श्लोक परत एकदा सांगा ना. ओके. 5वा श्लोक 16वा श्लोक किंवा उद्या मी परत रिपीट पण करेन 5वा 16वा कारण तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये प्रक्षिप्त सहित श्लोक घेतले तर थोडाफार फरक येऊ शकतो. 5वा 16वा 17वा 19 20 25 27 31 33 34 तर हळू सांगा ना मॅडम. ओके. 5वा 16वा
17, 19, हा 20, 25, हळू सांग. 27, हा 20, 25, 27, 31, 33, हा 34, 45. बघा, 27, 31, 33, 34, 45, 48, 48, 48, 57, 58 57 आणि 63. आणि 63 का? 57 आणि 63. श्लोक थँक्यू. तुम्हाला घेण्याचा उद्देश एवढाच की श्लोक वाचलेत तर म्हणजे तेवढं तुमच्या नजरेखालून गेलं तर तुम्ही जेव्हा स्टडी मटेरियल मध्ये दिलेला जो काही चौथा पॉइंट आहे की मेघमार्गाचं वर्णन, तो वाचल्यावर तुम्हाला लिंक लागेल. म्हणजे पूर्ण श्लोकाचा अर्थ तुम्हाला माहित असलं. तुम्हाला परीक्षेमध्ये काही पूर्ण श्लोक संस्कृत मधून लिहायचा नसतो किंवा काही ट्रान्सलेशन वगैरे साठी नसतो, पण श्लोक नवीन आहेत आणि काही जण तुमच्यापैकी असे असतील की ज्यांना संस्कृतचं बॅकग्राऊंड नाहीये, तर त्यांना हे कदाचित क्लिष्ट वाटू शकतं की पूर्ण मेघदूतच आहे आणि हे श्लोक काय समजत नाहीत आम्हाला, असं जर कोणाचं काही असेल. त्यामुळे श्लोक घेतलेत मी आणि महत्वाचे जे आहेत ते श्लोक घेतलेत, कारण हे जे मी श्लोक तुम्हाला क्रमाने सांगितले तर याच्यामध्ये मेघ मार्गाचं वर्णन केले आणि मुख्य श्लोक आहेत जे तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये सुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, आता या व्यतिरिक्त कोणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता, किंवा श्लोक सांगत असताना तुम्हाला एखाद्या श्लोकाचा मधील शब्द अडत असेल तर तुम्ही तो पण विचारू शकता. कोणाला काही विचारायचं अजून, नाहीतर आपण संपू. कोणाच्या काही शंका आहेत? काही विचारायचं आहे कोणाला? किंवा तुम्ही झालेला भाग आज वाचू पण शकता आणि त्यानंतर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही उद्याही विचारू शकता. काही विचारायचंय कोणाला? 2 मिनिटं आहेत अजून, विचारू शकता कोणाला काही शंका असतील तर. उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, उद्याही याच वेळेला लेक्चर आपण घेऊ. उरलेले आता आपण 33वा श्लोकापर्यंत बघितले, म्हणजे जिथपर्यंत उज्जयिनीचं वर्णन आहे. पुढचे जे काही 6-7 श्लोक उरलेत ते आपण उद्या बघू आणि त्यानंतर उत्तर मेघाचा विषय काय आहे तो बघू. ठीक आहे, काही विचारायचंय कोणाला? काही विचारायचं नसेल तर आपण एंड करू मीटिंग. काही विचारायचंय? उद्या उद्या विचारतो मॅडम. ओके, ठीक आहे, तुम्ही वाचा. काही शंका असल्यास तुम्ही उद्या विचारू शकता. आता आपण एंड करू मीटिंग. थँक्यू.